नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे नैवेद्याची भाजी. तर नैवेद्याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. आणि कुठल्या देवाला नैवेद्य दाखवायचा, तर धर्मराज हा देव आहे एक. धर्मराया म्हणून देव आहे. त्या देवासाठी नैवेद्य असतं फुरमोल आणि आंबील, आणि ही भाजी मिक्स भाजी असते. तर भाजी खूप चविष्ट लागती. साध्या सोप्या पद्धतीत असते ती. तर दाखवणार आहे तुम्हाला. पहा, इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे आणि ते वाटायला घेतलेलं आहे. ही भाजी खरंच चविष्ट तर लागतीच, पण तिची चव पटकन होणारी पण आहे. तर ते बघा, आता ते मिरच्या जराशा वाटून घेतल्या, थोडेसे शेंगदाणे टाकायचे त्याच्यात आणि हिला परत जाडसर करून वाटून घ्यायचे. जरा काढते म्हणजे शेंगदाणे वरती येतील ना, ते वाटलेलं आहे ना ते खाली जाईल. आता मी वाटून घेतलेली आहे. आता ही भाजीचं सांगते बघा. ही वाटून घेतलेली आहे, भरपूर वाटून झालेली आहे. तर इथे वांगी, वाल, पापडी आणि बटाटा, हे बघा, हे सगळं काही ते एकत्र करून भाजी बनवायची आपल्याला. आणि मेथीची भाजी, ह्या 2-3 प्रकारच्या भाज्या आणि मेथीची भाजी टाकून त्याची मिक्स भाजी करायची आणि ती नैवेद्यासाठी कामाला येते. पण ती कशी करतात पहा तुम्ही. तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता. मिक्स भाजी आणि मेथीची भाजी घातली ना, तर फार अप्रतिम होती ती भाजी. नक्कीच तुम्ही एकदा करून पहा. तर तेल घातलेलं आहे मी. तर बरीच करायची मला, चांगली 2 पळ्या मी तेल ओतलेले आहे त्याच्यामध्ये. छोट्या पळ्या आहेत, त्या 2 पळ्या तेल ओतले. भाजी भरपूर आहे. 8-9 माणसांपुरणार इतकी भाजी होणार आहे. तोंडी लावण्यासाठी फार उत्तम भाजी आहे आणि खूप चविष्ट लागते. तुम्ही मेथीची भाजी समजा केली, तर तुम्हाला त्याच्यात आणखीन भाज्या ॲड करायच्या असल्या, तर मी आता नैवेद्यासाठी केली. आम्हाला प्रत्येक गोष्ट तीच लागते म्हणून त्या घेतलेल्या आहेत. वांगं झालं, पापडी झालं, वाल झालं, बटाटा झालं, हरभरे झालं. म्हणजे हे अशी मिक्स करून भाजी मी बनवणार आहे आज. नैवेद्यासाठी लागती. पण तुम्हाला दुसरी कुठली घालायची असली तर तुम्ही त्याच्यात फरसबी घालू शकता, वांगी घालू शकता, फ्लावर घालू शकता आणि बटाटा घालू शकता, वाटाणा घालू शकता आणि मेथी घालायची. ती भाजी चविष्ट लागते. म्हणजे दुसऱ्या काही भाज्या ॲड करून मिक्स करून भाजी त्याच्यात मेथी घातली ना, तर भाजी अप्रतिम टेस्ट होती. आता जिरा मोहरी चांगलं हे फुललेलं आहे. आता मी ते आपण दळून घेतले ना ते मसाला, शेंगदाणे, मिरच्या, लसूण, हे सर्व जरासं परतून घेते, का की कच्चंच टाकलं होतं सर्व आपण ना. तर हे सर्व परतून घेते मी. तर हे परतून झालेलं आहे आपलं. आता ही पापडी, वांगं, वाल, हरभरे, हे सगळं मी मिक्स करून, बटाटा, हे सर्व त्याच्यात परतणार आहे. आणि मेन गोष्ट मैत्रिणींनो, आपण फोडणीत व्यवस्थित बसली ना, तर भाजी छान होती. म्हणून फोडणी व्यवस्थित द्यायची. तर मिक्स करायचं, पाणी घालायचं, लागलं थोडं तर घालायचं, नाही लागलं तर नाही घालायचं. तर बघूया आता लागते का काय आपल्याला. ते जर असं भांडं धुतलेलं आहे बघा, ते ओतलेलं आहे. अगदी चमच्याभर म्हटलं तरी चालेल. तर हे बघा, ते त्याच्यातच मिक्स होऊन गेलं. तर ह्याला ना जराशी वाफ द्यायची आपल्याला, ह्याच भाज्यांना पहिली. नंतर मेथी टाकायची आपल्याला. पहिली थोडीशी वाफ देते मी. हवा बंद करून वाफ बसली पाहिजे अशी देते. जास्त नाही ठेवायचं, थोडा वेळ, अगदी मिनिटच्या अर्धा मिनिटभर. आणि लगेच खोडून, ही मेथीची भाजी घेतलेली आहे. सर्व भाजी खोडून घेतलेली आहे, म्हणजे अशी चिरून वगैरे नाही घेतली. आणि चिरून घेतली ना भाजीला मैत्रिणींना चव नाही येत. म्हणून अशी खोडूनच घ्यायची भाजी. मोठी मोठी असली तरी चालेल, छान लागते ती भाजी. हे बघा, आता हे बऱ्यापैकी जवळजवळ 70% शिजलेलं आहे. वटाणे, बटाटे, त्या म्हणजे भाज्या त्या टाकलेल्या आहेत ना कुठल्या कुठल्या, वांगी. मग नंतर हे 70% शिजली त्याच्यात. एक अर्धा मिनिट ठेवलं होता, लगेच वाफेवर शिजतं ते.
आता मीठ अजून नाही टाकलं आपण मैत्रिणीनं, पहा. छान अशी उलटीपालटी करून घ्यायची भाजी. जेवढी उलटीपालटी करेन तेवढी मिक्स होतं आपली भाजी आणि मसाले लागतो सगळीकडे. म्हणून उलटीपालटी करायला बिलकुल कंजूसी नाही करायची, सारखं हलवत राहायचं मात्र. हे शेंगदाणे, हे मिरच्या, हे सर्व लागलं पाहिजे ना आपल्याला. आणि हिला वेळ लागत नाही ह्या भाजीला, का की वाफवल्यावर लगेच होती, का शिजायला लागणार नाही किंवा काहीच नाही. वाफ बसली ना त्याला तर लगेच भाजी तयार होती. अशा पद्धतीने मी आता नैवेद्यासाठी केली, पण तुम्ही अशी कधी पण करून पहा. खूप अप्रतिम टेस्ट आहे या भाजीला. ही भाजी मिक्स करून अशी केली ना आणि मेथीची भाजी टाकायची त्याच्यात, फार टेस्ट येते. आणि मैत्रिणींनो, माझे मसाल्याचं स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर स्क्रीनवर नंबर देणार आहे पुढे, पहा आता. आणि तिथे तुम्ही मसाला घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. पुऱ्या महाराष्ट्रावर मसाला जातो आणि फ्री डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळं मसाला घ्या. पुढे तुम्हाला मसाला कसा बनवला तो दाखवणार आहे मी. व्हिडिओ पहा संपूर्ण, तुम्हाला कळेल मग. तर जरासं मीठ टाकायचं, जरासं म्हणजे आपल्याला लागन तेवढं. तर एवढं मीठ टाकलेलं आहे ते पुरेसे झालेले आहे आपल्याला. आता मीठ टाकलं ना त्याला पाणी सुटणार. आता मी झाकण ठेवते जराशी, आपोआप पाणी सुटून भाजी शिजून तयार होईल. हे बघा, झाकण मस्त 1 मिनिटभर ठेवलेले आहे. 1 मिनिटात मी तुम्हाला दाखवते. हे पहा, पाणी सुटलेलं आहे ना. मीठ टाकलं का पाणी सुटतं. आणि मैत्रिणीनं लास्टला मीठ टाकायचं पालेभाज्यांना, लक्षात ठेवा. आता भाजी शिजायला थोडा वेळ राहिलेला आहे तेव्हा मीठ टाकायचं, नाही तर तुमची भाजी फसन. का की पहिलंच मीठ टाकलं ना तर तुम्हाला कळणार नाही अंदाज किती भाजी आहे आणि किती काय आहे ते सर्व. म्हणजे भाजी उलटीपालटी करून जरा आपली लेवलला आली ना, कमी होती भाजी. म्हणून मिठाची प्रमाण बरोबर टाकायचं, नाही तर भाजीची चव जाणार. आता ही बऱ्यापैकी आपली भाजी झालेलीच आहे बहुतेक. अजून थोडं 15 सेकंद हवा बंद करते. हे बघा, अगदी मस्त भाजी. ह्या भाजीचा खमंग फार सुटलेला आहे. अगदी सुगंध घरभर दरवळत मस्त. म्हणजे बघा ना, कुठल्या भाज्या मी काय घातलेल्या आहेत, कुठल्या काय, पण ही भाजी एवढी चविष्ट लागते ना, विचारू नका. ही नैवेद्यासाठी भाजी असती पण फार सुंदर असती. आता काढून दाखवते तुम्हाला. म्हणजे ह्या भाज्यांमध्ये आपल्या पोटात भरपूर काही कॅल्शियम, विटॅमिन सगळं काही जाणार आहे, फायबर पूर्ण जाणार आहे. ही बऱ्यापैकी झालेली आहे आपली. काढून पण दाखवली तुम्हाला. मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा तुम्ही करता का अशी भाजी कधी. ही धर्मरायाच्या देव आहे ना, धर्मराया भगवान. आमच्या गावी त्याचं मंदिर आहे भरपूर मोठं. आणि आमच्या गावी यात्रा भरती, 3-4 दिवस यात्रा असती, तुफान गर्दी असती. हे पहा, रंग बघा भाजीला किती सुरेख आला आहे ना. मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता तुम्हाला पुढे माझ्या मसाल्याविषयी सांगणार आहे. मसाल्याचं दाखवते. हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहे. चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे, खूप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे. आणि हे मसाले बरेपैकी आमच्या घरातलेच आहेत. म्हणजे थोडे मिरच्या, लसूण,
सफेद तिल धणे, असे काही बरेच मसाले आहेत. बिना केमिकलचे आहेत आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत, गरम मसाले. जे माझ्याकडे नव्हतं घरात शेतात आमच्या, ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे, पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे. तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत, वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता. तर अशा रीतीने मसाले केलेले आहेत पहा तुम्ही. तर हे बघा, आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणींचा फोन यायचा सारखा, तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. म्हणून मी मसाले केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल. आणि लोकांनी नेले तर परत ऑर्डर यायला लागलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, संपले होते तर आता आणले बनवून. तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले, ऑर्डर करायचे असले तर करू. मसाले तर घ्याच तुम्ही घ्यायचे तर. पण माझी नैवेद्याची भाजी कशी झाली ती मात्र कमेंटमध्ये कळवा.